मी सर्व पत्रकार भगिनींचं स्वागत करतो. आज ही खूप महत्वाची प्रेस कॉन्फरन्स आज आम्ही घेतोय. काल एक खळबळजनक बातमी सगळ्यांना समोर आली. जे आरोप आम्ही आम आदमी पक्ष म्हणून करत होतो त्याच्यामध्ये 100% तथ्य आहे हे समोर आले. आपले प्रशासक जे आहेत की मंत्री लक्ष्मी यांनी 100 कोटीचे जे रस्ते सुरू आहेत त्या रस्त्यांवरती जाऊन तिथं साईट इन्स्पेक्शन केलं. त्या साईटचे सॅम्पल्स घेतले. त्या सॅम्पल्समधून एकंदरीत असं दिसून आलं की जे डांबर त्या रस्त्यामध्ये पडलं पाहिजे, जे बिटुमिन कंटेंटचं पर्सेंटेज पाहिजे ते नाही. हा आमचा दावा आधीही होता. आम्ही वारंवार म्हणजे डिसेंबरमध्ये जेव्हा वर्क ऑर्डर दिली, खरं तर काम लगेच सुरू व्हायला पाहिजे होतं. पालकमंत्र्यांनी त्याचा नारळ फोडला, पण काम उजाडायलाच मे एंड म्हणजे 25 मेला त्याचं काम सुरू झालं. आम्ही सांगत होतो की ह्या कोल्हापूरमध्ये बहुचर्चित 100 कोटीचे जे रोडचे प्रोजेक्ट आहेत ते सुरू झाले. सुरू झाल्यापासून त्याच्याबद्दलच्या चर्चा काय पद्धतीच्या तुम्हाला माहिती आहे. आम्ही सातत्यानं त्याचं कॅल्क्युलेशन घालायचा प्रयत्न करतोय. जाहीर सभा असू दे, आयुक्त मॅडमच्या मीटिंग असू दे किंवा पत्रकारांच्या बरोबर कधी संवादाची संधी मिळेल तर तिथेही आम्ही जाहीरपणे सांगतोय 100 कोटीचा हा जो काही प्रोजेक्ट आहे हा फक्त भरपूर आहे. त्याची जी टक्केवारी म्हणजे त्याचं जे बायफर्केशन आहे ते अतिशय वेदनादायक आहे. 100 कोटी सँक्शन झाले, त्याच्या नावाने मतं मागितली गेली, त्याच्या नावाने राजकारण करायचा प्रयत्न केला. पण वस्तुस्थिती काय आहे ते सातत्यानं आम्ही समोर आणायचा प्रयत्न करतो. 100 कोटी म्हणजे जवळपास 18 कोटी हे रॉयल्टी, त्याच्यानंतर त्याचे GSTचे चार्जेस, इतर टॅक्सचे चार्जेस असे साधारणपणे गेल्या 80 कोटीमध्ये 18 ते 20% टक्केवारी लोकप्रतिनिधी, 8 ते 10% टक्केवारी महानगरपालिकेची, 20% कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःचं प्रॉफिट असं कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे 40 ते 42 कोटी फक्त रस्त्याच्या कामासाठी प्युअरली शिल्लक राहिलेली दिसून. आता त्याच्यामध्ये सुद्धा मगाशी उत्पन्न सांगितल्याप्रमाणे 10 कोटी संपले म्हणजे ऍक्च्युली रस्त्यावर आता फक्त शिल्लक राहणार आहेत 30 कोटी. 10 कोटीमध्ये पत्रकार बंधू असू काही आजही आम्हाला सकाळी काही लोकांनी रिमाइंडर दिला होतं की डीमार्टचा रस्ता उतरायचा प्रयत्न चालू आहे, त्याची क्वालिटी आम्हाला म्हणजे हे 10 कोटी जे गेलेले आहेत ते असेच पाण्यासारखे गेले का, रस्त्यावर खर्च नाही का प्रॉपर, तर कुठेही त्या पद्धतीचं दर्जेदार काम सुरू आहे. ज्या दिवसापासून आम्ही या दर्जाच्या मागं लागलो त्या दिवसापासून अधिकारी वर्ग म्हणजे लपंडाऊन खेळण्यासारखा प्रकार सुरू आहे. खरं तर मगाशी उत्पत्ती सांगितलं 46 प्रकारच्या टेस्ट आहेत. आम्ही आग्रह धरतोय पहिल्या दिवसापासून या 46 प्रकारच्या जर टेस्ट तुम्ही केल्या तर ज्या पद्धतीनं पुण्यातले रस्ते म्हणजे पुण्यात एक जंगली महाराज रोड आहे, तुमच्या सगळ्यांना परिचित असेल, 40 वर्ष झालं त्याला काही नसते. 40 वर्ष त्याचा मेंटेनन्स करावा लागला. तर एखाद्या शहरामध्ये एखादा रस्ता 40 वर्ष व्यवस्थित चालते, मेंटेनन्स करावं लागत नाही त्याचा, आणि मग कोल्हापूर शहरातला रस्ता 1-1.5 वर्षातच खराब कसं काय होतं. तर त्याच्या मागं ह्या जर टेस्ट घेतल्या असत्या तर कदाचित आपले सुद्धा रस्ते काही दर्जेदार झाले असते. आणि म्हणून नाईलाजात म्हणून म्हणजे महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना बोलून आम्ही पंचनामा केला आणि त्या पंचनामामध्ये आम्ही सांगितलं ह्या त्रुटी आहे. आणि मग असं ठरलं की सॅम्पल घेऊया. सॅम्पल घेतले, सॅम्पल त्याला त्या टेक्निकल कोरा काढल्या आणि त्या कोरा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातल्या संस्थेकडे पाठवून दिल्या. आजपर्यंत त्यांच्याकडनं त्या कोरा टेस्ट केल्याचा रिपोर्ट आलेला नाही आहे. आला असेल तर महानगर